कामाने माणूस मरत नाही रामी, कामाने माणूस खूप मोठा होतो. म्हणून मी माझ्या आईप्रमाणे आई, बाबा, काका, मामा साऱ्यांची कामं करायचे आणि साऱ्यांना गोड बोलायचे. ते देखील मला नेहमी लाडाने रामी 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 म्हणायचे. मला लय समाधान वाटायचं बघा. तर बाळांनो, एक दिवशी काय झालं, मी असेन बघा 5 वर्षांची असेन मी, तर माझ्या शेजारच्या काकू पोटानं व्याकुळ झालेल्या दिसल्या. त्यांच्याकडे गेले, विचारपूस केली तर कळालं 2 दिवस झालं पोटात अन्नाचा कण नाही. मला लय दुःख वाटलं, म्हणून पटकन स्वयंपाक केला आणि त्यांना पोटभर जेवून घातलं. मग त्या काकू खुश झाल्या की अहो त्यांचं पोटच दुखायचं थांबलं. त्या काकू खूप खुश झाल्या आणि त्यांनी मला एक पैशाचं नाणं बक्षीस म्हणून दिलं. खरं सांगू बाळांनो, ते 1 पैशाचं नाणं आज तुमच्या काळातली 100 रुपयाची नोट आहे आणि ते पैशाचं नाणं मला त्या काळी बक्षीस म्हणून मिळालं. ते पैशाचं नाणं घेतलं, लगबगीने आईकडे पळत निघाले. आईला सर्व हकीकत आनंदून सांगितली, पण माझी आई रागवली. ती मला खूप ओरडली आणि ती म्हणाली, हे बघ रामी, सेवेचा मोबदला कधीच घ्यायचा नसतो, कारण मानव सेवा ही ईश्वर सेवा असते. खरं सांगू बाळांनो, मी माझ्या आईची शिकवण आतापर्यंत जपत आली. तुम्ही जपा. जपणार का रे? जपणार? उत्तर द्या मला. जपणार ना हो माझी शिकवण? नेहमी नीतिमत्तेने जगायला शिका. साधी राहणी ठेवा, मात्र उच्च विचारसरणीने जगा. त्याग आणि समर्पणाला कष्टाची साथ द्या आणि नेहमी ते म्हणतात ना, विद्या विनयेन शोभते. म्हणून नेहमी पुस्तक वाचत असताना शिक्षणाला नेहमी विनयाची जोड द्या. अहो, तुम्हालाही वाटत असेल, तुम्हालाही भरपूर प्रश्न पडत असतील. तुमच्याही लेकरांच्या मनामध्ये खूप प्रश्न असतात. ते म्हणत असतील ना हो तुम्हाला पण की बाबासाहेब आंबेडकर एवढे मोठे का? रमाईलाच का एवढा सन्मान? अशी कित्येक तरी प्रश्न तुमचे लेकरं विचारतात. त्यांना उत्तर देता आलं पाहिजे. आम्ही काही नाही केलं, फक्त आणि फक्त शिक्षणाला विनयाची जोड दिली. तुम्ही भरपूर शिकायला, खूप मोठे व्हायला, मी तर म्हणते माझ्या साहेबांपेक्षा मोठे व्हायला, पण शिक्षणाला विनयाची जोड कुठंतरी राहतीये बाळांनो. ती भरून काढण्याची जबाबदारी तुमची आहे. म्हणून शिक्षणाला विनयाची जोड द्या. आणि यालाच तर म्हणतात बुद्धाचे धम्माचरण, बुद्धाचे शुद्धाचरण, आणि यानेच तर सर्व चराचराचे आणि या संपूर्ण विश्वाचे मंगल झाले आहे. तुम्ही जेव्हा असं करताल ना, खऱ्या अर्थाने या भीमरमाईची पोरं शोभतात, लेकरं शोभतात. खरं सांगू बाळांनो, माझ्या एवढं दुःख कोणी झेललंच नाही, कारण मी पाऊल टाकत असल्यापासून दुःखाच्या वाटेवर चालतीये. सुख काय असतं, स्वप्ने काय असतात, मला काहीच ठाऊक नव्हतं. फक्त आलेल्या समस्येवर मात करायचं, दुःख पचून पुन्हा ठामपणे उभं राहायचं, मला तेवढंच कळायचं. आणि मीही तशी वागायचे. मला फार चांगलं वाटायचं तसं वागायला. बघता बघता मीही आता 9 वर्षाची झाले होते. माझं लग्न भीमराव आंबेडकरांशी झालं. तिथेही सुभेदार बाबा कडक शिस्तीचे होते. माझे साहेब सुद्धा आईविना पोरके होते. आणि माझे साहेब तर नेहमी अभ्यास अभ्यास अभ्यासातच मग्न असायचे. आमच्या घरी जिजाई सासू, सुभेदार बाबा सासरे, मीरात्या, जाऊ लक्ष्मीबाई, दीर आनंदराव, बाळाराम आणि गंगाधर पुतण्या असं साऱ्यांनी भरून एक आनंदी कुटुंब होतं बघा. माझंही मन आता तिथं रमू लागलं होतं. मला फार चांगलं वाटायचं. मला कधी मीरात्यांनी ना सुभेदार बाबांनी कधीच दुःखाची किनारे लागू दिली नाही. म्हणून तेही माझी नेहमी काळजी करायचे. मी त्यांची खूप कामं करायचे, त्यांनाही नेहमी गोड बोलायचे. तर बाळांनो, आता माझे साहेब बघता बघता 10वी पास झाले, मॅट्रिक पास झाले माझे साहेब. त्यांचा सत्कार केळुसकर गुरुजींनी बुद्धचरित्र देऊन केला. मी खुश झाले, पण मला काय ठाऊक होतो की मी भाग्यवान हो म्हणून, मी एखाद्या विद्वानाची पत्नी हो म्हणून.
मला काय माहित, मी आता शेवटी अडाणीच की. तरी सुभेदार बाबा मला नेहमी समजून घ्यायचे आणि साहेबी नेहमी मला समजून सांगायचे. तर माझ्या साहेबांचा बुद्धचरित्र देऊन सत्कार झाला. माझा सन्मान फार वाढला. मला लय चांगलं वाटू लागलं, अभिमान पण वाटू लागला. बघता बघता एके दिवशी माझे साहेब म्हणतात कसे, रमा तू आता शिकली पाहिजे. मी पटकन म्हणाले, काय हो साहेब, नेहमी शिकाच म्हणता. मी शिकलं नाही तर काय होणार आहे? साहेब म्हणाले, तसं नव्हे रमा, घरातल्या बाईला ग्रंथ वाचता आली पाहिजेत, पत्र लिहिता आली पाहिजेत. मी म्हणाले, मी ग्रंथ वाचून असा काय फरक पडणार आहे? साहेब म्हणाले, तसं नव्हे रमा, ग्रंथ वाचून नक्की फरक पडेल. हे बघ, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जर माता शिकली तर ती तिच्या बाळाला किती अचूक धोका देईल बरं. म्या म्हणाले, मग म्या देईन की माझ्या बाळाला अचूक धोका. माझे साहेब जराशे हसले आणि ते म्हणाले, तसं नव्हे रमा, घरातली एक बाई शिकली ना, संपूर्ण घर सुसंस्काराच्या प्रकाशाने उजळून निघतं. म्हणून तू शिक रमा. एवढा माझ्या साहेबांनी आग्रह केला, एवढा साहेबांनी हट्ट केला, म्हणून मीही शिकण्यास तयार झाले. आणि माझ्या साहेबांना महात्मा ज्योतिराव फुले यांनी कसं त्यांच्या पत्नीला सावित्रीबाई फुले यांना जमिनीवर लिहायला वाचायला शिकवलं, अगदी माझ्या साहेबांनी सुद्धा माझ्या हातात वही पेन देऊन मलाही लिहायला वाचायला शिकलं. मग मलाही खूप लिहायला वाचायला येऊ लागलं बरं का. तर बाळांनो, माझे साहेब जेव्हा कॉलेजात जायचे ना, तेव्हा मी त्यांची उरलेली मराठीची पुस्तकं वाचत बसायचे. एक दिवशी असंच रामजी बाबांनी मला बघितलं आणि ते म्हणाले, रमा इकडे ये. मी त्यांच्याकडे गेले. त्यांनी मला बुद्धचरित्र माझ्या हातात दिलं आणि सांगितलं, हे वाचून दाखव बरं. मग काय हो, मग मी ते बुद्धचरित्र घेतलं आणि वाचून दाखवू लागले. तर त्यात असं लिहिलं होतं की बुद्ध हा ज्ञानाच्या शोधात जातो. तो आपली पत्नी यशोधरा, आपला मुलगा लाडका राहुल याला देखील सोडून तो ज्ञानाच्या शोधात जातो आणि तो ज्ञानाचा एक प्रकांड पंडित बनतो. बाळांनो, मी हे जेव्हा भाग वाचत होते ना, तेव्हा मला पण वाटू लागलं, माझे साहेब सुद्धा बुद्धांसारखा खूप अभ्यास करतात. मला त्यावेळेस माझ्या साहेबांमध्ये जणू बुद्ध अवतरले असा भास झाला. मला त्यावेळेस खूप अभिमान वाटला. मला तो क्षण लय आवडायचा बघा. तर एके दिवशी बघता बघता 12 डिसेंबर 1912 रोजी आमच्या घरी नवीन बाळ जन्मास आलं. तुमच्यासारख्याच आयाबायांनी, शेजाऱ्या पाजाऱ्यांनी त्या बाळाची कित्येक तरी नावं ठेवली. कोण म्हणे गोविंद, कोण म्हणे केशव, कोण म्हणे वामन, अशी कित्येक तरी नावं ठेवली. एके दिवशी मी आणि माझे साहेब असंच बाळाच्या पाळण्याला झोका देत बसलो होतो. तेव्हा माझ्या साहेबांनी मला विचारलं, रामू तुला यापैकी कुठलं नाव आवडलं का? मी आई पटकन म्हणाले, मला यापैकी एकही नाव आवडलं नाही. तेव्हा माझे साहेब म्हणाले, रामू मी तुला एक नाव सुचवू का? मी म्हणाले, हा सुचवा ना साहेब. तर माझ्या साहेबांनी नाव सुचवलं, ते म्हणजे यशवंत. खरं सांगू बाळांनो, मला ते नाव खूप आवडलं. मी पटकन म्हणाले, आपण आपल्या बाळाचं नाव यशवंतच ठेवायला. पण माझे साहेब म्हणतात कसे, तसं नव्हे रामू, तुला आवडलं म्हणून नाही ठेवायचं. तर महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पहिल्या दत्तक पुत्राचं नाव यशवंत होतं आणि मी त्यांना आदर्श मानतो, म्हणून आपण आपल्या बाळाचं नाव यशवंतच ठेवायचं. तर बाळांनो, आम्ही आमच्या बाळाचं नाव यशवंत ठेवलं. घरात खूप आनंद आला. आम्ही सर्वजण खुश होतो. परंतु दुसऱ्याच वर्षी 1913 रोजी सुभेदार रामजी बाबांचा मृत्यू झाला. काय करणार, कुणाजवळ आमचं हे दुःख मांडणार आम्हाला कळनाच गेलं होतं. माझे साहेब आणि मी आता आई वडिलांविना पोरके झालो होतो. आमच्या दोघांसाठी आई वडील
आई आणि वडिलांची भूमिका पार पाडणारे, सुखाची छाया देणारा वृक्ष आता कोसळून पडला होता. म्हणून काहीच कळेना गेलं. पण सुभेदार बाबांनी मला मरतेवेळी सांगितलं होतं, रमा, या आग लागलेल्या काळजाला तू सांभाळ. आणि माझ्या यशवंताच्या डोक्यावरून हात फिरवला. साहेबांकडे एक नजर केली. जणू ते साहेबांना म्हणत होते की लढाईकडे पाठ फिरू नकोस, अंधाराची गय करू नकोस. हे माझ्या पराक्रमी पोरा, हजारो असत्यांचा पराभव करणे एवढे सत्य तुझ्याकडे आहे. तुला लोक पुढे चालून क्रांती सूर्य म्हणतील, पराक्रमी सूर्य म्हणतील, प्रज्ञा सूर्य म्हणतील. अशा रुबाबात माझे रामजी बाबा निघून गेले. मला काहीच कळेना गेलं. साहेबांनी मी आणि संपूर्ण घराने हंबरडा फोडला. तरीही मी साहेबांना समजावून सांगितलं, साहेब, आपल्याला सुभेदार बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय, म्हणून तुम्ही भरपूर शिका आणि सुभेदार बाबांचं स्वप्न पूर्ण करा. म्हणून माझ्या साहेबांना मीही धीर दिला. माझे साहेब आता शिक्षणासाठी अमेरिकेला निघाले. ते अमेरिकेला गेले. माझ्या साहेबांचं पहिलं पत्र आलं. ते पहिलं पत्र मी वाचत होते ना, त्यात माझे साहेब लिहितात कसे, रामू, अमेरिका हा खूप मोठा देश आहे, भारतापेक्षा मोठा आहे आणि भारतापेक्षा प्रगतिशील सुद्धा आहे. इथे कोणता जातीभेद, धर्मभेद असं काहीच नाही. या मोकळ्या वातावरणात मला फार चांगलं वाटतंय, असं माझे साहेब म्हणाले. मला ते सांगत होते अमेरिका कसा देश आहे. आणि ते म्हणाले, रामू, तू जेव्हा मला अमेरिकेला सोडायला आली होतीस ना, तुझ्या डोळ्यातील अश्रू मला प्रश्न विचारत होते की तू हा संसार एकटाच काटकसरीने कसा पार पाडशील. तू एक तर दुसऱ्या वेळेस पोटसी आहेस. तुझ्यासोबत नेहमी किडकिडा असणारा, सतत हात तू पाय तू कसणारा यशवंत तुझ्या सोबत आहे. तू हा संसार कसा पार पाडशील. असे कित्येक तरी प्रश्न तुझ्या डोळ्यातील अश्रू मला विचारत होते रामू. मीही घरीवरून आलो होतो, परंतु स्वतःला सावरलं. असे माझे साहेब मला म्हणाले. खरं सांगू, मला हे जेव्हा पत्र वाचता आलं ना, तेव्हा कळालं शिक्षण किती महत्वाचं असतं ते. मला तेव्हा लक्षात आलं की शिक्षणाचं महत्व काय असतं, शिक्षणाचं मूल्य काय असतं. म्हणून तुम्हाला मी नेहमी सांगते, तुम्ही शिका आणि शिक्षणाला विनयाची जोड द्या, हे मात्र लक्षात ठेवा. बाळांनो, माझ्या साहेब एवढे मोठे का होते. त्यांनी शिक्षणाला विनयाची जोड दिलीच, परंतु ते पुस्तक संपन्न मस्तक कधीच होत नसतं. नतमस्तक असे माझे साहेब होते. त्यांचं मस्तक हे पुस्तक संपन्न होतं, म्हणून ते कधीच कोणापुढे नतमस्तक झाले नाहीत. हे सांगत असताना मला एक क्षण आठवतो, तो म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू, भारताचे पहिले पंतप्रधान. ते जेव्हा संसद भवनामध्ये थांबलेले असायचे, हजारोच्या वर खासदार यायचे, तेव्हा सर्व खासदारांचे मान ह्या खाली असायच्या. मात्र एक असा खासदार होता ज्याची मान नेहमी वर असायची, ते म्हणजे माझे साहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही माझ्या साहेबांची उंची होती. माझे साहेब हिमालयापेक्षा जास्त उंचीचे होते, फक्त आणि फक्त त्यांच्या शिक्षणामुळे. म्हणून बाळांनो, मी सांगते, तुम्ही भरपूर शिका, खूप 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 शिका. तर बघा, माझे साहेब तर अमेरिकेला, इकडे मी दुसऱ्या वेळेस पोटसी होते. माझ्या पोटसी जन्माला आला तो म्हणजे माझा रमेश. तो देखील माझ्यासोबत राहिला नाही, तसाच निघून गेला. त्यालाही आजार सहन झाला नाही हो, त्याची तब्येत खराबच. आणि तो देखील मला खूप थोड्या दिवसात सोडून गेला. कुणाजवळ दुःख मांडू मी. आपलं असं वाटणारं कोणच नव्हतं सोबत. माझे साहेब सुद्धा अमेरिकेला आणि माझा यशवंतच माझ्या बरोबर. म्हणून काय करावं.
थरथरत्या हाताने साहेबांना पटकन पत्र लिहिलं आणि कळवलं, आपला बाळ रमेश गेला साहेब. 2 दिवसानंतर माझ्या साहेबांचं पत्र आलं. माझे साहेब लिहितात कसे, रमा, ते बाळ रमेशला बोलत होते. ते म्हणाले, बाळ रमेश, स्वतःच्या बापाला न भेटताच गेलास तू. मला काहीच कळेना गेलं बघा. माझ्या साहेबांनी अशा वाक्यात बाळ रमेश गेला याचं दुःख मांडलं. मी कुणाजवळ दुःख मांडू? मी खूप गैरून आले होते बाळांनो, परंतु स्वतःला सांभाळलं आणि साहेबांना दुसरं पत्र पाठवून त्यांना धीर दिला. जाऊ द्या साहेब, मी आणि यशवंत इथे खुशाल आहोत. आपल्याला रामजी बाबांचं स्वप्न पूर्ण करायचंय. या वंचितांना सोयी उपलब्ध करून द्यायच्या, म्हणून तुम्ही भरपूर शिका आणि मी आणि यशवंत इथे खुशाल आहोत, असं मी माझ्या साहेबांना धीर दिला. बघता बघता माझे साहेब आता उच्च शिक्षण घेऊन घरी परत आले. तिसऱ्या वेळेस माझ्या पोटची जन्माला आली ती म्हणजे माझी इंदू. ती खूप लाडाची, ती माझ्या खूप लाडाची होती आणि खूप चांगली होती माझी इंदू. पण ती देखील 1.5 वर्षातच गेली. काय करावं, माझी इंदू सुद्धा मला तशीच सोडून गेली. काहीच कळेना गेलं. साहेबांनी मी तसंच दुःख पचवलं, पुन्हा ठामपणे उभं राहिलो आणि या जगायला सुरुवात केली. खरं सांगू बाळांनो, एकदा मला देखील खूप दागिन्यांची हौस होती, म्हणून एकदा मीही साहेबांना म्हणाले, साहेब, तुम्ही मला दागिने का करत नाहीत? मला दागिने करून द्या. म्हणून माझ्या साहेबांनी सुद्धा मला 2-3 दिवसात दागिने करून दिले. मग मी असंच सकाळी सकाळी उठले, अंघोळ झाली, दागिने घातले, परंतु कुंकवाचा करंडाच काही सापडेना. सगळीकडे शोधला पण सापडत ना गेला. म्हणून साहेबांना म्हटलं, अहो, तुम्ही माझा कुंकवाचा करंडा पाहिला का? पण माझे साहेब म्हणतात, काय दागिने? ते तर घातलेच की तू, आता कुंकवाचा करंडा कशाला? मी म्हणाले, नाही साहेब, मला कुंकवाचा करंडा द्या. मला आता लक्षात आलं की माझा कुंकवाचा करंडा तुम्हीच लपवलाय. मला तो कुंकवाचा करंडा द्या. आणि त्यांचे दागिने पटकन त्यांच्या हातात दिले, म्हणले की हे दागिने तुमचे तुमचे घ्या आणि मला माझा कुंकवाचा करंडा वापस द्या. तेव्हा माझ्या साहेबांनी खूप हसले आणि त्यांनी मला कुंकवाचा करंडा दिला. आणि तेव्हा मला कळालं की माझा सर्वात अनमोल दागिना ते म्हणजे माझे साहेब आणि माझा यशवंतच होता. तेव्हा मला दागिन्यांचं मूल्य काहीच वाटलं नाही. माझे साहेब ही माझा खूप मोठा अनमोल दागिना होते. मला तेव्हा लक्षात आलं. बघता बघता आता माझे साहेब लंडनला निघाले. परंतु तुम्हालाही ठाऊक असेल, संसार म्हणला की भांड्याला भांडं लागतंच. अगदी तसंच आमच्या घरी सुद्धा तसंच झालं. साहेब माझे लंडनला निघाले, पण इथे बडोद्यात सिडनॅम कॉलेजात नोकरी करत होते. मला चांगलं वाटू लागलं, जरा संसारात रमतात असं वाटू लागलं. परंतु आता ते लंडनला निघाले, म्हणून मीही यावेळेस त्यांना रोखलंच. त्यांना म्हणाले, साहेब काय हो, सतत किती दिवस आता असं लंडनला जाऊन शिक्षण घ्यायचंय? एकदा तरी संसारात लक्ष द्या. माझे साहेब रागवले. नंतर मीच जरा विचार केला. माझे साहेब हे 4 भिंतीत पुरणार एवढं वादळ नाही. ते माझ्या मुठीनं थांबणारं वादळ नाही. आता त्या वादळाला वाहायला सुरुवात झालीये हे माझ्या लक्षात आलं आणि मी माझ्या साहेबांना लंडनला पाठवलं. माझे साहेब आता लंडनला गेले. इकडे 4थ्या वेळेस जन्माला आला माझा गंगाधर. तो देखील खूप आजारी होता. त्यालाही आजार सहन होईना गेला होता. काय करावं?
म्हणून गंगाधरला उचललं, दवाखान्यात गेले, डॉक्टरांजवळ दाखवलं. तर डॉक्टर म्हणाला, आधीची बाकी भरल्याशिवाय रमा गंगाधरवर काहीच उपचार करता येणार नाही. काय करणार? उपचार करता येणार नाही म्हणल्यावर मी तर शांतच बसले. अहो माझा गंगाधर तर दवापाणी न मिळाल्यामुळे गेला, पण मला त्याचं दुःख नव्हतं. मला याचा अभिमान होता की माझ्या साहेबांच्या कष्टामुळे, माझ्या त्यागामुळे असे हजारोंच्या वर कोट्यावधी गंगाधर आमच्या दोघांमुळे जगणार होते. मला त्याचा अभिमान होता बाळांनो. म्हणून माझा एक गंगाधर गेला तर काय झालं, म्हणून त्याचं दुःख मी मानून घेतलं नाही. माझे साहेब आता बॅरिस्टर होऊन आले. माझ्या साहेबांना पहिली केस मिळाली आणि माझे साहेब जिंकले सुद्धा. 300 रुपयाची केस होती ती. त्यांनी मला ते 300 रुपये हातात दिले आणि सांगितलं, रमा हे मोजून दाखव बरं. मी म्हणाले, ठीक आहे साहेब. म्हणून 10-10चे गट्टे केले आणि 20-20चे काही गट्टे केले आणि सांगितलं, 10चे एवढे गठ्ठे आहेत आणि 20चे एवढे गठ्ठे आहेत. पण माझे साहेब म्हणाले, अगं रामू ते पूर्ण किती हे मला सांग ना. मी म्हणाले, साहेब तुम्हाला ठाऊक आहे मला हे पूर्ण मोजता येत नाही. तुम्हाला ही किती रक्कम आहे ते पण माहितीये, तरी सुद्धा तुम्ही मला उगाचच हे मोजायला लावता. माझे साहेब म्हणाले, बरं झालं बाई तू बॅरिस्टर नाहीस. पण मी म्हणाले, म्या बॅरिस्टर आहे ना साहेब, होय की नाही हो. म्या म्हणाले, मी बॅरिस्टरच आहे साहेब. साहेब म्हणाले, ते कसं? मी म्हणाले, अहो साहेब बॅरिस्टराची पत्नी कोण, बॅरिस्टराची बायको कोण, बॅरिस्टरच की. माझे साहेब खूप हसले आणि म्हणाले, रामू तुझं बरोबर आहे, तू पण एक बॅरिस्टरच आहेस. माझ्या साहेबांना तेव्हा खूप खात्री पटली. माझी रामू आता खूप शहाणी झालीये, तिला खूप लिहायला वाचायला येईल असं माझ्या साहेबांना सुद्धा माझ्यावर अभिमान वाटला. बघता बघता 5व्या वेळेस जन्माला आलेला माझा राजरत्न, तो माझ्या साहेबांचा खूप लाडका. त्याचं नाव माझ्या साहेबांनी राजरत्न ठेवलं होतं. ते नेहमी म्हणायचे ते त्याच्या नावाप्रमाणे नेहमी आपलं नाव उज्ज्वल करेल. तो सिंहाचा बच्चा आहे रामू असं माझे साहेब म्हणायचे. माझ्या राजरत्नाला सुद्धा आधार सहन झाला नाही. त्याला तर डबल निमोनिया झाला. त्याला खूप ताप आला. साहेबांना बोलावून घेतलं. साहेबांच्या मांडीवर राजरत्नाचं डोकं होतं. माझ्या राजरत्नाने साहेबांना पाहिलं, तशीच पापणी मिटली. माझा राजरत्न पण गेला. माझ्या साहेबांचा खूप लाडका होता म्हणून त्याचं दुःख जास्त माझ्या साहेबांना झालं. पण मी सुद्धा आई होते ना, मलाही तेवढंच दुःख होतं. अहो माझ्या राजरत्नाला कफन बांधण्यासाठी कपडा घ्यायला या प्रज्ञासुडाकडे ना माझ्याकडे एक पैसा नव्हता. काय करावं काहीच कळेनासं झालं. म्हणून मी माझ्या पदराचा पदर काढला आणि तो तसाच माझ्या राजरत्नावर झाकला आणि माझा राजरत्नाचा मृत्यू, माझ्या राजरत्नाच्या सर्व विधी या माझ्या पदरात झाल्या. माझा राजरत्न तर असा गेला बाळांनो, तो देखील गेला. माझ्या साहेबांना आता काही कळेना गेलं होतं. त्यांचा सर्वात लाडका होता तो. परंतु आता तुमच्या काळात बाळराम भाऊजींचा अशोक, मुकुंद, बाळराम भाऊजींचा मुकुंद, मुकुंदाचा अशोक आणि त्या अशोकाचा राजरत्न तुमच्यासाठी थांबलाय. माझा राजरत्न पंतू, तुम्हाला इथल्या बौद्धांना जगातील बौद्ध कसे आहेत
याची ओळख करून देण्याचा प्रयत्न माझा राजरत्न पंतू करतोय. तो देखील सिंहाचाच बच्चा आहे. तो देखील आमच्या कर्तृत्वावर पाऊल टाकत चालतोय. त्याला भरपूर साथ द्या बाळांनो. माझा राजरत्न एवढा तुम्हाला सांगतोय ना. मी पाहतीये कित्येक तरी पोट्टे या व्यभिचारामध्ये जात आहेत, मद्यपानाचं सेवन करतायत. परंतु ही बायकांची जबाबदारी आहे. त्यांना समजून सांगा, एकदा प्रेमाने प्रयत्न करा. जर झाला नाही तर विहारात दर रविवारी दाराला कुलूप लावून तुमची सर्व लेकरं घेऊन येत जा. तिथं काही 4 शब्द त्याच्या कानावरती पडू देत जा. मग त्याचं सुद्धा मद्यपानाचं सेवन जाईल ही माझी खात्री आहे. म्हणून विहारात सुद्धा दर रविवारी जात जा. तिथल्या पूजनीय भंतेंसोबत काही विचारपूस करत जा. त्यांची काही विचार घेत जा. तुमच्या मुलांवरती सुद्धा पडू द्या. म्हणून नेहमी विहारात जात जा. बघता बघता मी माझ्या साहेबांना धीर दिला, समजावून सांगितलं. आणि माझे साहेब आता त्यांना एक पत्र आलं. माझ्या साहेबांना जगातील सर्वोच्च पदवी डॉक्टर ऑफ सायन्स नावाची मिळणार होती. माझ्या साहेबांना खूप आनंद झाला. ते माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं, रामू तू रोज पहाटे मोळी विकायला जायची. ती मोळी विकून गौऱ्या थापून रात्री 8 वाजता घरी यायची. मीही एका पावावर दिवस काढले रामू. त्या सर्व कष्टांचं, त्या सर्व त्यागाचं फळ आज आपल्याला मिळालं. मला जगातील सर्वोच्च पदवी डॉक्टर ऑफ सायन्स नावाची मिळणार आहे. माझे साहेब आणि मी आनंद अश्रूमध्ये न्हाऊन गेलो होतो बाळांनो. त्या क्षणाचा साक्षीदार म्हणजे माझा यशवंत. माझे साहेब परत लंडनला निघाले. आता ते लंडनहून डॉक्टर ऑफ सायन्स नावाची पदवी घेऊन येणार होते. म्हणून बाळाराम भाऊजींनी घरातल्या सर्वांना नवनवीन कपडे घेतली आणि मलाही काही पैसे दिले आणि सांगितलं, वहिनी तुम्हीही तुमच्यासाठी एक मस्त साडी आणा. पण मी विचार केला, हे सर्व लोक काय मला पाहायला येणार आहेत का? हे सर्व लोक माझ्या साहेबांना पाहायला येणार आहेत. म्हणून मी माझ्या साहेबांसाठी एक धोतर जोडी, जेवायला बसण्यासाठी पाट, आरामदायी गादी हे सर्व त्या पैशातून घेतलं. नंतर प्रश्न पडला, पण मी कोणती साडी नेसू? म्हणून माझ्या साहेबांचा जेव्हा राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी तो फेटा देऊन केलेलं स्वागत मला आठवलं आणि तो फेटा तसाच मी नेसला. आम्ही सर्व साहेबांना न्यायला गेलो. माझी आणि साहेबांची नजर झाली. साहेबांना मला पटकन भेटावं असं वाटत होतं, परंतु साहेबांच्या आजूबाजूला खासदारांची गर्दी होती. माझे साहेब आले. ते घरी आल्याबरोबर माझ्याकडे आले आणि मला विचारलं, रामू ही साडी मी तुला केव्हा घेतली? मी म्हणाले, अहो साहेब ही साडी तुम्ही नाही घेतली, हा तो फेटा आहे. शाहू महाराजांनी तुमचा जेव्हा सत्कार केला होता ना, तो फेटा मी आज नेसलाय. ह्यो देखील साडी सारखाच वाटतोय साहेब, असं साहेबांना सांगितलं. माझे साहेब खूप गहिवरून आले. ते म्हणाले, किती करशील रामू माझ्यासाठी? मी एवढा शिकलो, परंतु तुला साधं मला संसारात लक्ष सुद्धा देता येत नाही, तरी तू माझ्यासाठी एवढं किती करशील? असे साहेब मला म्हणू लागले. साहेब म्हणाले, बाळारामने तुला पैसे दिले नाहीत का? मी म्हणाले, दिले साहेब. मी त्याच्यात तुमच्यासाठी धोतर जोडी घेतलीये, जेवायला बसण्यासाठी पाट घेतलाय, झोपण्यासाठी आरामदायी गादी घेतलीये साहेब. असं सगळं माझ्या साहेबांना सांगितलं. बघता बघता माझे साहेब आता खूप मोठे विद्वान झाले होते. बाळांनो, माझे साहेब तर विद्वान झाले, पण त्यांनी तुम्हाला एक सांगितलं होतं की तुम्ही तुमच्या घराकडे जाऊन
तुमच्या घराच्या भिंतीवर लिहा की आपल्याला राजकर्ती जमात बनायचंय. लिहिलंय काय कोणी इथं? हात वर करा बघू. लिहिलंय कोणी? कोणीच नाही लिहिलं. मला तर वाटलं काळजावर कोरून ठेवलं की काय, पण तेही नाही. माझ्या साहेबांनी किती तुम्हाला सांगितलं होतं तुम्हाला राजकर्ती जमात बनायचंय, पण एकाने सुद्धा त्याच्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवलं नाही. बाळांनो, हे असं वाक्य आहे की ती तुमच्या काळजाच्या भिंतीवर कोरलं गेलं पाहिजे. जाऊ द्या, मी तुमची आईच आहे की, माफ केलं तुम्हाला. परंतु बाळांनो, आज माझा नातू प्रकाश, ज्याचं नाव माझ्या साहेबांनी स्वतःच्या मांडीवर घेऊन ठेवलं, प्रकाश, माझे साहेब म्हणाले की हा आपल्या कर्तृत्वाचा प्रकाश आहे, हा तुझ्या त्यागाचा, माझ्या कष्टाचा प्रकाश आहे. हा प्रकाश संपूर्ण भारत देशाला उज्ज्वल करेल. रामू, माझा प्रकाश आज तुमच्यासाठी झटतोय, खूप कष्ट करतोय. तो देखील माझ्या पावलावर चालणारा माझा नातू आहे हो. त्याला चालू होते, थांबा. तर माझा प्रकाश आज तुमच्यासाठी थांबलाय. त्याला खंबीरपणे साथ द्यायचं तुमचं कर्तव्य आहे. ते कर्तव्य पार पाडा बाळांनो. माझ्या प्रकाशाला खंबीरपणे साथ द्या. बहुतेक तुमच्याकडे काहीतरी वंचित बहुजन आघाडी असं घेऊन आलाय म्हणे. त्या वंचित बहुजन आघाडीला खंबीरपणे साथ द्या. इथेही वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अर्जुन दादा सलगर यांनाही भरपूरपणे खंबीरपणे साथ द्या. ही माझी कळकळीची विनंती आहे तुम्हाला. तर बघा बाळांनो, मी आता खूप थकले होते. आता माझ्याही शरीरात काही जीव राहिला नव्हता. मी खूप थकले होते. तुमच्यासारख्या बायकांनो, मलाही वाटायचं उपवास धरावे, म्हणून मी सुद्धा उपवास धरायचे. सोमवार काय, शुक्रवार काय, शनिवार काय, असे कित्येक तरी मीही उपवास धरले माझ्या साहेबांच्या सन्मानासाठी. परंतु बाळांनो, एक दिवशी मी साहेबांना हट्टच केला.